पंढरीचे वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. जपतप अनुष्ठान क्रिया नेम धर्म, हे जाणता ती वर्म संत जन. भक्ती मार्ग फुकणा आनंदाची पभे, लागलासी सवे पुंडलिका. दिंडी टाळ घोड गरुड टाकियाचे भार, वैष्णवांचे गजर जिये नगरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 137 क्रमांकाच्या ओवीत केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात भक्तीमध्ये सातत्य असेल, खंड पडत नसेल, तर ती भक्ती करणारा तो भक्त हा अनन्य भक्त होऊन जातो आणि त्याची भक्तीमध्ये सुद्धा अनन्यता असते. दुसरा विषय त्याच्याकरता शिल्लकच नसतो महाराज. वासना ही भगवंताच्या नामाचीच शिल्लक राहते, बाकी इतर वासना त्याच्या मरून गेलेल्या असतात. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. संपूर्ण प्रापंचिक सुखाचा, या भौतिक सुखाचा, या मृत्यूलोकी असलेल्या विषयांचा उपभोग घेण्याची वृत्ती ज्याची समूळ नाहीशी झालेली आहे, जो निरीच्छ झालेला आहे, भगवंताच्या कृपाप्रसादानं कृतकृत्य झालेला आहे, अशा भक्ताला जीवन कळालेलं असतं. त्याला कृष्ण भावना भावित म्हटलेलं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या तुकोबारांच्या ओवीप्रमाणे प्रत्येक जगत असलेला क्षण हा प्रभूच्या कृपेनं आहे. प्रभूची कृपा आपल्यावर आहे. प्रभू त्याच्या कृपाप्रसादानं आपल्याला जे काही दिलेलं आहे ते भरभरून दिलेलं आहे, याची त्याला पूर्ण कल्पना असते. आणि त्यामुळं प्राप्त झालेलं वैभव, प्राप्त झालेलं मग ते प्रापंचिक सुखही असेल, या सगळ्या सुखांना तो फक्त साक्षी रूपानं असतो. त्यामध्ये आसक्त होत नाही, त्यामध्ये गुरफटून पडत नाही. कर्मफळाचा हा परिणाम आहे. कर्मफळाचं हे भोगणं आहे. आणि वाटायला आलेलं मग ते सुख असेल किंवा दुःखही असेल, हे सर्व क्षणिक आहे. अर्जुनानं विचारलं म्हणे भगवंताला की असं एक वाक्य द्या की आयुष्यभर त्याचा उपयोग होत राहील. आणि भगवंताने सांगितलं म्हणे की हेही दिवस जातील. हेही दिवस जातील म्हणजे सुख असेल तर त्यामध्ये उन्मत्त होऊ नका, असा त्याचा अर्थ झाला. कारण असलेलं सुख, प्रपंचातलं सुख हे क्षणभंगूर आहे. या मृत्यूलोकीचं सुख हे क्षणभंगूर आहे. त्यामुळं त्याचा उन्माद येऊ देऊ नका. आणि दुःखामध्ये असाल तर गळून जाऊ नका, नैराश्य आणू नका. कारण कायमस्वरूपी ही परिस्थिती नाही, हेही दिवस जातील. भगवंतानं
या मृत्यूलोकी सुखदुःखाचा लपंडाव ठेवलेला आहे महाराज. जसं उन्हानंतर सावली, सावलीनंतर ऊन येतं, तसं सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतच असतं. म्हणून भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनो नित्यतांतितिक्षस्व भारत. अर्जुना, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येणारच आहेत. त्यामध्ये तू असा गुरफटून पडू नको, कारण हा स्वतंत्र खेळ आहे आणि जीवाच्या ठिकाणी त्याची निवड करण्याचा मी अधिकार ठेवलेला नाही. आपण मागेही चिंतन केलं की जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, 6 गोष्टी परमात्म्यानं आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. या 6 गोष्टींमध्ये निवड करण्याचा अधिकार जीवाच्या ठिकाणी नाही. मी अमुक एक कार्य करतोय, भगवंता यशच पाहिजे, अट्टहास करू शकतो पण निवड करता येत नाही. सुखच पाहिजे, अपेक्षा करू शकतो पण प्राप्त होईलच याची शाश्वती नाही. आणि जगायचंच आहे, परंतु आयुष्य जर सरलं असेल तर माशी पंख पाखरे तव हे सरे. माशीला पंख झटकायला जितका उशीर लागत नाही, त्याहीपेक्षा कमी काळामध्ये या देहातून ते चैतन्य निघून जात असतं महाराज. प्राण निघून जात असतो, जीव निघून जात असतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून साधक किंवा तो कृष्ण भावना भावित मनुष्य जे काही चाललेलं आहे हे विधिलिखित आहे, त्या विधात्याच्या मर्जीनं चाललेलं आहे. कर्मफळ जरी त्याला कारणीभूत असलं तरी ते कर्म, जीवाच्या त्या कर्मफळाचं भोग हा त्या देश, काल आणि त्या परिस्थितीनुसार जरी जीव उपभोगत असला तरी सृष्टीच्या जडणघडणमध्ये, सृष्टीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्या क्षणापुरतं ते त्या ठिकाणी अपेक्षित असतं महाराज. मग एखाद्या जीवाचा आम्ही संहार करत असलो तरी विधिलिखित ते होतं, परमात्म्यानं ते आमच्याकडून करून घेतलं. किंवा एखाद्याला जीवदान देत असाल तर त्याचं मरणच लिहिलेलं नव्हतं, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आलात. कुत्र्यानं एखादं डुकराचं लहान छोटंसं पिल्लू पकडलं आणि तो घेऊन चालला आणि त्या पिल्लाचं जर मरण लिहिलेलं नसेल तर तुम्ही काठी घेऊन कुत्र्याला मारतात, कुत्रा तोंडातून ते सोडून देतं आणि ते छोटंसं पिल्लू आपल्या आईच्या पोटाखाली जाऊन विसावतं, त्या ठिकाणी सुखावतं. पुनर्जन्म त्याचा झाल्यासारखा होतो. पुनर्जन्म होत नाही महाराज, त्याचं आयुष्य तसं लिहिलेलं असतं. मरण त्या क्षणाला ते लिहिलेलं नसतं, त्या ठिकाणी आम्ही निमित्त मात्र होत असतो. परमात्मा करवून घेत असतो सगळं. कुरुक्षेत्री होऊ घातलेलं युद्ध हे धर्मयुद्ध होतं महाराज. धर्माची पुनर्स्थापना करायची होती आणि ते होणारच होतं, कारण ते विधी लिखित होतं. म्हणून अर्जुन जेव्हा म्हणतो की मी हे करणार नाही, म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसत असे देवा, मला आता हे शक्य नाही. सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुषी. किती कारणं सांगितले महाराज अर्जुनानं. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे नाही ते कारण झाले. संकरो नरकाय व क्लग्नानाम क्लशच पतंती पत्रोज्ञेशाम लुप्त पिंडोदक. देवा, या सगळ्या विधवा होतील, इथं संकर उत्पत्ती होईल आणि त्यामुळं या सगळ्या पापाचा धनी मीच होईल, या सगळ्यांना मी मारेल, मी विजयी होईल, मी करेल. भगवंत म्हणतात अरे तू करणारा नाहीच आहे. आणि ते दाखवण्याकरताच भगवंतांनी रथ उभा केला आज्ञेप्रमाणे अर्जुनाच्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये. सेनेरू भयोरमध्ये रथम स्थापयम्युच्युत. माऊली वर्णन करतात, ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेवोनी मध्ये घालावा दुही दळा. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवंतानं रथ उभा केला. पण कुठं? भीष्म द्रोण प्रमुक्ता सर्वेषां चमैक्षिताम उवाच
पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. पहिल्या अध्यायामध्ये फक्त भगवंत इतकंच बोललंय, समवेतान कुरुनीती. अर्जुना तुला यांच्याबरोबर युद्ध करायचं आहे. 25व्या श्लोकाच्या शेवटच्या याच्यामध्ये पाव श्लोकमध्ये सांगतात भगवंत की समवेतान कुरुनीती. कुणाबरोबर? भीष्म आणि द्रोण. झालं महाराज. त्या ठिकाणी अर्जुन मायेमध्ये पडला, मोहात पडला. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परिते कमरदळ चिरून येणे, तशी अवस्था अर्जुनाची झाली. तो अर्जुन मोहे पडिला. क्षणामध्ये तो त्या आप्तजांच्या मोहात पडला आणि म्हणायला लागला की देवा मी हे करू शकत नाही. भगवंत फक्त स्मित केले. अरे तू मगा म्हणला होता मी करणार आहे, आता म्हणतोय करू शकत नाही. भगवंत नंतर नेक्शन सांगतात, अर्जुना हे विधिलिखित आहे, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म तुला पाळावा लागणार आहे. कारण या युद्धाचं प्रमुख पद तुझ्याकडे विधात्यानं सोपवलेलं आहे आणि ते तुला पार पाडावं लागणार आहे. मी करणार नाही, तू किती जरी कारणं सांगितले. कर्तुम नेच्छसी मोहात करिष्यसी अवशो अपि तत्. तुला हे करणं भाग आहे. मोहामध्ये पडून मायेमध्ये अडकून तू जर म्हणत असेल की मी हे करणार नाही, पण बाबा रे तसं नाही, तुला ते करावंच लागणार आहे, कारण ते विधिलिखित आहे. तसं प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग, वाट्याला आलेलं प्रत्येक सुख दुःख हे विधी लिखित असतं महाराज. विधीप्रमाणे ते आपल्या नशिबी येत असतं आणि ते फक्त भोगून सारावं लागतं, इतकं जीवाच्या हाती आहे. मी भोगणार नाही किंवा मी हे करणार नाही हे म्हणायचा अधिकार भगवंत म्हणतात जीवाच्या ठिकाणी मी तो दिलेला नाही. आणि हे ज्याला कळतं, करता तो एक मात्र परमार्थ आहे. येथं समर्थू एक हाती तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. भगवंत म्हणतात की अर्जुना तू म्हणतोय मी करणार, मी हे करणार, मी ते करणार. अरे या ठिकाणी करता करविता फक्त तो परमात्मा आहे. आतापर्यंत पुराणांनी, ऋषीमुनींनी, साधू संतांनी जे सांगत आलेलं आहे ते इतकंच आहे की करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चढत असे जेणे परमात्मेने. या विश्वाचं चाळण जो करतो, विश्वाचा चालक मालक जो आहे, त्याच्या मनात आल्यानंतर तेच घडत असतं. त्याच्या मर्जीच्या विरुद्ध जीवाला काहीही करता येत नाही. आणि जे काही करताय ते त्याच्या इच्छेनं आपण करतो. हे ज्याला कळतं अर्जुना, तो कृष्ण भावनाभावित होऊन जातो. त्याचा मी अंगीकार करतो आणि एकदा मी अंगीकार केला की काय करतो, तर त्याच्या बोलवण्याची वाटच पाहत नाही. मी त्याच्या मागं आणि पुढेच राहतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 137 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, ना तरी देहांतीची मिया यावे, देहांतीची मिया यावे, मग आपण पेया ते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले. चिंतन केलं आपण की सर्वात मोठी भीती कशाची आहे, तर वृद्धाप काढायची आहे महाराज, म्हातारपणाची आहे. येऊच नाही वाटतं आणि जे आल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी भीती आहे मरणाची. प्रत्येक प्राण्याला या ज्ञानाची प्राप्ती आहे. प्रत्येक क्षणाला जीव काळजी घेत असतो आणि तो भगवंत, तो परमात्मा सुद्धा जीवाला सांभाळत असतो महाराज. क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. जोपर्यंत मरण आलेलं नाही, गाडीनं 10 पलट्या खाऊ द्या महाराज, खर्चटत सुद्धा नाही. आणि आलेलं असेल तर फक्त ठेच लागायचं निमित्त होतं किंवा गाडीनं थोडासा डॅश द्यायचं निमित्त होतं आणि त्याच ठिकाणी तिथून निरोप येतो, गेलेत. परमात्मा आहे तो. भगवंत म्हणतात या जे मरणाच्या यातना आहेत किंवा मरणाची जी भीती आहे किंवा शरीराविषयीची जी आसक्ती आहे, मी म्हातारं होऊच नाही, मला कुठला आजार येऊच नाही, माझ्याकडे कोणी म्हातारं म्हणून बोट दाखवूच नाही, ही जी वृत्ती आहे किंवा ही जी भीती आहे, खरं तर वृत्ती नाही आहे, ती भीतीच आहे. ही भीती भगवंत म्हणतात मी त्याची दूर करतो. त्याच्या बोलवण्याची वाटच पाहत नाही एक. आणि दुसरं, जे शरीर
एक क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला मी त्याला सावध करत असतो की बाबा रे, अंतिम साध्याच्या प्रती लक्ष दे. आणि त्यामुळे घडतं काय की अंतसमयी त्यानं न बोलवता मी त्याच्या बाजूलाच उभा असतो आणि त्याला सुरक्षितपणे या देहातून अनासक्त करून अंतसमयी त्याच्या हाताला धरून मी माझ्या धामाच्या प्रती, मोक्षाच्या प्रती घेऊन जात असतो. ना तरी देहांतीचे म्या यावे, मग आपण पेया ते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिळाली जिवंतपणेच ते मला भेटलेले असतात. त्यामुळे ही भीती त्यांच्यात नसते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.